आजी म्हटलं हे पा, म्हटलं मला की नाही सामान आणून दे जा आज, फळं आणि लगे काजू बदाम तसे आहेत म्हणा घरात, पण नवं नवं आणजा. हां ते आज कार्यक्रम आहे ना घरी, फुलं बी आणजा आणि गजरा आणसान काय. काय बापा आज घरी? हा हवं म्हटलं आपल्याला आहे ना सुनीची तेजस्विनीची चोरोटी भरतो म्हटलं. आता पोरायले सांगा होतं, पोरं हाती सापडत नाहीत ना, म्हणून तुम्हाला सांगा लागून राहिलो. असं असं चोर रोटी. हा बरं, मी काय म्हणतो मग तिच्या आईला फोन करावा लागत होता, तिची आई नाही आली. केलता तिच्या माईले फोन, तिची माय म्हणे बाई चोरवटीचा कार्यक्रम आहे तुम्ही घरच्या घरीच करून घ्या म्हणे, तेवढ्यासाठी म्हणे आता तर येऊन गेली म्हणे, मी वाऱ्याच करू का म्हणे, आता मी काही येत नाही म्हणे, मग 7व्या महिने म्हणे हे राहीन की नाही म्हणे साडी नेसवाचा कार्यक्रम जसा, तर मग तेव्हा येईन म्हणे, मग मी आता नाही येत म्हणे. अशी म्हणे बापा, आपलं काम आपण केलं, फोन लावून दिलं, नाही म्हणत तर मग काय करू, मग शेजारपाजाच्या बाहेर घेतो म्हटलं आणि भरून घेतो. असं असं बरं बरं, तुझं काम तुला केलं ना, काही हरकत नाही, जाऊ दे ते त्यांची इच्छा, मग येऊ ना येऊ. बरं आणून देतो मी तुझे सामान मी. हा कधी आता पाहिजे काय, आताच भरतं काय? नाही रात्री भरायला लागते ना, ते चोरवटी आहे ना, ते चोरून भरायला लागते ना रातच्यानं. रातच्या नाही काय, मग आणतो ना, मग पुरा दिवस पडलेला आहे ना. नाही आताच घेऊन या, मग तुम्ही दुकानात गेले की तिकडलेच होता, मग काही आणत ना, रातच्यानं हाय कार्यक्रम, पण आताच आणून द्या मध्ये, मग मग का वक्तावर आणसान का, मग पाऊस आला काही आला अजून, मग हां नाही घेऊन या आताच जा. बरं बरं घेऊन येतो. आई तुम्ही काय म्हणून राहिलं मग अशी म्हणे, आवं म्हटलं आज चोरवाटी भरून घेऊ म्हटलं तेजस्विनीची, तर म्हटलं जसं सांगून दे म्हटलं शेजारच्या बायाले, रेखाले, रेखाच्या सुनीले, गीताले सांगून ये म्हटलं, रात्री या म्हणा, 9च्या पुढे या म्हणा, आणि डेकोरेशन करतो बा प्रियंका साजरं. हां फोटो गिटो काढा मस्त, आता ते टाकतात का नाही मोबाईलला, तसंच काय स्टेटस का मेटस, मग असं चांगलं दिसते नाही, टाकजो मग. आता डेकोरेशन तर मी करीन, पण स्टेटस टाकायचं की नाही ती बाई साहेबाला विचारायला येईल ना आपल्या तेजस्विनी मॅडमने, कारण जरा कपटी मन आहे तिचं, नाही मी टाकून देईन झडकन स्टेटस, माझं बाबा धडा किंवा अजून मग नजरच लागली, दिष्टच लागली, ढमकत झालं टमकत झालं. बरं माय राहू दे, मग चोरवटीच नाव आहे तिचं, चोरणच करावं लागते नाही, पण चोरवटी भरल्यावर सरायला सांगितलं चालते असं म्हणतो मी. बरं तिची इच्छा किती विचारतो माय बाई, सांगून या मग बाहेर आताच, मग दिवसा काही होणार नाही. हो येतो सांगू, आणि तुम्ही बसून नका म्हटलं, जा आता मार्केटात जातो ना. जा मग. तुम्ही सगळे आमंत्रण आहे चोरवटी आहे म्हटलं मॅसेमीची वरनं, या नक्की माझ्या बहिणींनो, आणि व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की सांगा, कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर, तुमचं काही असेल तुमच्या मनात, तुमचं काही नवीन पाहायचं असेल तर तेही सांगत चला. हां तुम्हाला जे आवडते ते आम्ही टाकतो ना, कारण की शेवटी तुम्ही आमच्यासाठी देवच नाही का, प्रेक्षक म्हणजे देवच झाले ना, तर मग जसंच म्हटलं सांगत जा म्हटलं आम्हाला काय टाकावं काय नाही. तुमचे सजेशन महत्त्वाचे आहे आमच्यासाठी, तर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा बरं. हां सबस्क्राईबचं बटन दाबून द्या म्हटलं चॅनलचं, आणि लाईक करा म्हटलं व्हिडिओले, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. हां तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला आपले. चला मग आता व्हिडिओ संपला नाही बरं, पुढे व्हिडिओ आहे अजून, व्हिडिओ पूर्ण पाहायचं चला, अर्धा पाहायचा अर्धा करून सोडता, पूर्ण पाहा ना, बोर वाटते काय, पूर्ण पाहायचं चला ना मग. काय झाडं लमकलं व माय बाई घराली, बापा 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 ते झाडं लमकलं चांगलं नाही बरं. दलिंदरा येते या झाडं लमकलं घरात की, झाडं पहिले काढा लागेल मध्ये, माझ्या हात बी नाही पुरत बाई, असं वाटते आपण चढावूया सोपावर, आणि सोप्या पडलं गिळलं तर मग हात पाय मुळले नाही पाहिजे बाबा माय, म्हणून मी की नाही खालचं खालचं काढतो वरचं राहू देतो. मग योगेच्या बाबाला म्हणाच लागेल की मला सोप्यावर चढून चांगलं झाडं काढून द्या बरं, भरलं खराब झालं बाई घर. आहे का रेखा काकू घरी आहे काय? कोण आहे व? मी हो ना प्रियंका. प्रियंका ये ना व, काय करू राहिल्या रेखा काकू, झाले काय कामधंदे सगळे, मस्त आराम करायला वाटते आता. कायची व माय कामधंदे, एकटीच्या होतात का कामधंदे इतक्या लवकर, चालू आहे आपलं टल्लम टल्लम आरामशीर आरामशीर. सांग ना काय म्हणतं, कशी काय आली तू? काकू रात्री कार्यक्रम आहे म्हटलं आमच्या घरी. आता नाही रात्री कोणता कार्यक्रम आहे बाबा तुमच्या घरी? काकू आमच्या तेजस्विनीची माझ्या राणीची चोरवटी भरणं आहे, ये जा मग संध्याकाळी तुमची सून तुम्ही. आता नाही हो काय चोरवटी माय बाई सांगितलं नाही उद्या सासून, मस्त गीत घ्या गप्पा मारतो आम्ही बाहेर तर, डायरेक्ट चोरवटीनेच बोलावलं, असं चोरवटी भरल्याशिवाय सांगू नाही कोणाला नाही काय. काकू तुम्हाला काय सांगा आता, आम्हाला तर माहीत पाहिजे होतं,
माझ्या सासू दिसतं आता 2-3 दिवसा पहिले माहीत झालं. तर तुम्हाला कधी सांगीन म्हटलं माहिती राणी वळी शाक्टी आहे म्हटलं कोणालाच नाही खबर लागू दिली. 3 महिने वय लोक आत्ता माहीत केलं म्हटलं. मग तुम्हाला कधी सांगा आम्ही आत्ता माय हो काय हो लय छत्री आहे हो. मग असं येईन ना मग येईन माय सुधीरे तू सांग बाई तुला माहिती आहे मी त्या संग बोलत नसतो. बरं देतो मग मी सांगून. चला येतो बाई मग काम शिल्लक काय आज बसणं नाही होत. हो ये बापा ये येईन मी. हो ये जा सांग बाई हे मोठी आहे आणि लाईनीच राहिले नाही आता देवाच्या हाती आहे जाऊ दे. पण मी देवरा आलत होती जसं चांगलं वाटते एकामागे एक नंबर वाईज ते आता कसं तरीच वाटते. लाईनीचं पोरगं मोठं मोठीचं लाईन. हे देवा शंकरा बापा सारेले पावतो मले कधी पावशील हा. आता माया पोरीच्या बिरा मिले हाय जसं माया पोरीला नाही आता म्हणजे कसं आता ते तर सगळं तिच्याच हाती आहे म्हणा. मी जोरात पडत नाही बरं कोणावर फक्त एक आईच्या मनाला असं वाटते जसं मोठी आहे ना ते तिच्यापेक्षा तिचं मन दुखत असेल ना मग म्हणजे वाईट वाटत असेल ना म्हणून तसं म्हटलं माया पोरीली जसं दे काही पदरात लहान हा दे देशील ती पोरगं दे पोरगी दे आणि लवकर तिची बिवटी भरू दे एवढंच मागणं आहे बापा दुसरं काही नाही. पण माझ्या पोराचं लग्न लवकर होऊ दे चांगली सून भेटू दे मध्ये. म्हणजे आता कसं परिस्थिती नाही आहे आमची एवढी घर नाही दार नाही वावर नाही शिवर नाही या जमान्यात तर पोरी भेटतच नाही. पण त्या वरात आलं की सगळंच काही होते नाही म्हणून म्हटलं तसं नाही होऊ दे जसं दोन्ही काम बापा नाही त्याशिवाय कोणी नाही बापा आम्हाला. जय भोलेनाथ. तेच तर म्हटलं साक्षी काऊन नाही आली काऊन साक्षी इतकं लेट. अरे आता स्वयंपाक भांडे सर्वच करून यावं लागते ना. झाला का कार्यक्रम. नाही अजून सुरूच नाही झाला तुझीच वाट पाहून राहिलं होतं. आता करू सुरू कार्यक्रम. आता आपण झालो समजा 5 वाजता झालो आपण आता. हां तर करा मग सुरू करा कार्यक्रम. कॉंग्रॅच्युलेशन तेजस्विनी ताई. थँक्यू डिअर थँक्यू डिअर. जसं काही इतकी दाखवून राहिली ना आवाज पण मोठा नाही काढत हळू बोलते जरा मोठ्याने म्हणत तुला ऐकू आलं पाहिजे ना. जरा ऐकू जायचं आहे त्याला बरोबर ऐकू गेलं. तुम्हाला काय करावं लागते तुम्हाला म्हटलं का मी. बरं जाऊ द्या करा कार्यक्रम झाले. पहिले काय करायला लागते बाई माहिती काही मला काही एवढं कळत नाही. म्हणजे कसं पहिले काही नव्हतं नाही आता नवीनच आलं. तुम्हाला कसं काय कोईन छाट्याच्या वेळेस केलं का तुम्ही हे हा गोष्ट पण नाही काढली. आता बरोबर तुम्हाला सुचलं बरोबर चोरवटी नमकं ढमकं. बाई हे प्रियंका ताई मला तोंड घातल्याशिवाय राहायचंच नाही. आता मी आईला म्हटलं होतं चोरवटीचं म्हणून आईने मग मी सासूले म्हटलं घातलं तोंड प्रियंका ताईनं. हे पाय बाई प्रियंका मला काही त्यातलं समजत नाही. हिची आई सांगे मला चोरवटीचं म्हणून मग मी म्हटलं चला करू म्हटलं. आता छायाच्या आईनं काही मला म्हटलं नव्हतं जयाने म्हटलं नव्हतं. पहिले कुठे होतं हे असं काही नवीन येत राहते. हो ना व पहिले कुठे होतं व विद्याबाईला ती नेसून सारख्याच हां असं थोडी नाही काही नाही व विद्याबाई हळदी कुंकू लावा तिच्या वटीत फळ टाका आणि झालं मग 5 वाजले 5 फळ टाका. साडी आणली तर साडी टाका एखादी. बाप्पा आणली ना साडी आणली चोळी आणली सगळं आणलं मग भरून टाका आता वटी भराभर. आणि ती आरू कुठे गेली मग काकूच्या मांडीवर बसणं म्हणा बाजूनं बसणं काकूच्या आहे ना. आरू हे काही इथं आहे नाही नको आरू नको देऊ माझ्याकडे. म्हणजे आता आरू आहे ना मुलगी आपल्याकडे मग मला पण मुलगीच होईल ना. बापरे एवढा कपटी म्हणा भाऊजी आहे किती कपटी आहे पापा एवढा मुलगी झाली तर काय झालं मग हा म्हणजे काय आरू जवळ घेतल्यानंतर तुला मुलगी होते काय. आता खबरदार कधी आलो आरूशी बोलशील तर तसं नाही आहे आहे ना एक मुलगी मला आता मुलगा नाही पाहिजे का. असं थोडी असते तेजस्विनी काही बोलते काय तू. नाही बाई बरीच कपटी आहे हे बरी साधी दिसते चेहऱ्यावरून. काय झालं मग काही मुली किती गोड राहतात बघा बरं. आरू किती गोड आहे तुमची. नाही राहू दे ग घेऊ नको आपला राहू दे तुला मुलगी होईल राहू दे तुला मुलगा पाहिजे. भरा तुम्ही ओटे भरा का तुम्ही भरा मी नंतर आखरी भरी मुलीची आई ना आहे ना मी बघ मुलगी होईल ना तिला मी ओटी भरली पहिल्यांदा. तर तसं काही नसते बघ मला तर सांगता काय बघ कशी आहे आजकालची पोरगी शिकलेली सवरलेली असून अशी विचार ठेवतं. बरं विद्याबाई तूच भर मग तुला तिन्ही पोरच आहेत नाही पोरी बी आहेत मला पोरं ती नाहीत. हो चालते आई तुम्हीच भरा पहिले सासू आहे ना तुम्ही पहिले सासूच मान राहायचे नंतर जेठाण्यांचा.
पाव छाय ताई करा ना, करा तुम्ही अजून हिचं करा. हां भली भली दिसते ना, काले डसते तागी ती बदमाश आहे, कशी बोलून गेली पटकन. तुझ्या लेकराला सोडलं नाही तिनं, अजूनही तिचं बोलणं सुरूच आहे म्हटलं. ती म्हणता नाही जाऊ दे जाऊ दे, लहान आहे लहान आहे का रे ढोली. हां कपटी वनाची कपटी बोडायची मुद्दाहून सांगितलं नाही ना आपल्याला. मी तुला ओळखतो बरोबर. हा ना कशी बोलते, फटाफट करते काय विचार समोरच्याचा बोलताना, आपल्या ज्या मोठ्या आहे का काय काहीच नाही. हो ना खरंच आहे, पण तिची सून जास्तच करू राहिली आता. आता समजलं का तुम्हाला जास्त करू राहिली म्हणून, जास्तच करते पहिलेपासून.